आमच्याकडे 300 वडे केलेले असत. ते खाव घेऊचे असत. फक्त खाव घेऊ काय. मी आवा 15-20 खातले. तुम्ही आवा मॅजिक माहिती नाही. 15 वडापाव खाल्ले. 15 ठेवलेले कुंब्यात पाठवतो. आणि शाईलो 2 वले खाणार. तर नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमका सगळ्यांचं स्वागत असतं. तर आज असा कोजागिरी निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतात. आता आम्ही दुर्गादेवी मंदिरामध्ये कोजागिरी निमित्त दूध बनवण्याचा कार्यक्रम असा. थोडा लेट झाला कारण का पाऊस चालू झाला. कारण 2-3 दिवस पाऊस नव्हतो, आज पाऊस चालू झाला. तर त्यानिमित्तानं सगळ्यांनी ठरवून एक वडापाव आणि दूध करतात. 20 लिटर दूध आणले आणि वडापाव किती किलोचे बनवत माका नाही माहिती, किती किलो बटाटी या. तर बघूया सगळे इलेले असतात. पावसामुळे थोडे लेट येतात कारण का आज कोजागिरी असल्यामुळे आमच्या तिकडे स्वामी समर्थाचा मठा तिकडे पण कार्यक्रम होतो. बरीचशी मंडळी तिकडे गेलेली आहे आणि त्यात पाऊस झाल्यामुळे थोडी उशिरा येतात महिला मंडळ. आणि महिला मंडळांसाठी पण एक कार्यक्रम आहे, म्हणजे जे 9 दिवस येत होते आपल्या मंदिरामध्ये, तर त्यांच्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला असा. तर तो पण दाखवणार आहे मी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही. होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, तुम्ही बघा. कारण की मी जास्त पूर्ण हे नाही, पण दाखवतले तुमका जी काय मजा करतलो आम्ही आता. पैठणी काय नाही, तर तुमका दाखवते मी आम्ही काय मजा चालली आहे, काय करतात, कसे पोरगे सगळे काय काय बनवतात. मी थोडं लेट इलाय. बटाटे वगैरे सगळं ह्या करून झालेली होती. आता ते बटाट्याचे ह्या बनवतात वडे. तुम्ही आधी इलास, मी आता इलं. पावसामुळे आम्ही लेट इलो. हे लवकर येऊन येणे सगळं केले नाही. बघा काम चालू आहे. तुमका पहिल्यापासून दाखवते. पहिले देवात नेते तुमका, देवीचं दर्शन करते कारण तुम्ही जरा पुढे जाऊचं आहे ना, लांबून तुमका दर्शन करवत आहे. चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर आम्ही देवळाच्या आतमध्ये. तर देवी असं रात्र झाल्यामुळे तो गेट लावलेला नाही. तर बघा देवी नवरात्रीत पूर्ण सजवलेली असता. आता नवरात्रीनंतर असेच देवीचं रूप असतं. तर अशा प्रकारे मंदिरात दिला. आता तुमका बाहेर दाखवतो काय काय चालू आहे. कारण कोणी येऊ नाही होईल तशी गरबा खेळायचो हा. महिला मंडळ इलेले धडे घडे बसले आहेत थोडी. बाकीचे येऊचे कारण पाऊस लागलो. अचानक 2 दिवस पाऊस नव्हतं. हा, तर 2 दिवस पाऊस होतो त्याच्यामुळे ना, 2 दिवस पाऊस नव्हतो त्याच्यामुळे. आणि आज अचानक पाऊस लागल्यामुळे मंडी थोडी लेट झाली. आता वाजले 10:30. बघू शकता तुम्ही. आज 20 लिटर दूध आणि हे केलेला. त्यात कोजागिरीच्या निमित्तानं आज देवात आमच्या वडापाव बनवतात. आणि काय सगळे खाऊ केलं की नुसतं ह्या बोला गेला. काम कर काय हात भाजणार आहे म्हणजे कसं काय. आणि काय होता काय सांगता. तर वडापाव होत महिला मंडळ म्हणजे इलेली आहेत आजकाल. मठात पण कार्यक्रम आणि इकडे दोन हर्षद एकत्र बसलेले आहेत. ह्यांका काय सांगला किती मोठे करतात बये. ए बबने किती मोठे गोळे केले नाहीत बघा. हर्षद लवकर संपवचे याचे आता. गोळे बघ किती केले नाही. काय दिले ह्याच्यातले नाही ना हर्षद. खाता की नेता सागर आणि ह्या करतात वडापावाचे बेसन. संदीपीला हे बेसन किती किलो आहे तू. 5 किलो बेसन, 17 किलो बटाटी. सागर बेसन ह्या करता. दूध किती आणला. 20 लिटर. या मंडळ येऊ लागली रे. पाऊस होता आणि मठात पण कार्यक्रम होतो. पावसामुळे थोडी लेट झाली. प्रत्येक आज कोजागिरी निमित्तानं आमच्या देवात दुर्गादेवीच्या देवात
देखो हे 20 लिटर दूध आहे हा. मंडळी इलेली आहे तुमका देवीचं मी तुमका दाखवतो आता आम्ही काय काय तयारी चालली आहे. अरे तेजस्वी कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा तुका. सिद्धेश कोजागिरीच्या शुभेच्छा तुका. दूध पिऊ गेला एवढ्या लेटचा मटात घेतला. प्रणव बारके आहे बघा या. अरे अरे इकडे इकडे बघ बाबू इकडे बघ. काय किती आहे किती झाले मोजले 80 वडे झाले आमची 80 पवन मैत्रीण केल्यान आणि मी मोजलं. पवन मैत्रीण केलं आणि तू मोजलं आणि चुकलं त्याच्यात तर मी चुकणार नाही. हो चुकलं. 35 नंतर किती येतं 36. दूध फोडूचं काम चाललेला. कोणा संदीपा राहुला मुकुंद पार्टे नाद करते का यावत लागतंय. 20 लिटर दूध आणलंय. एक्या कपड्या वडे तयार झालेले असतात बया करून सागरचे बेसनात मिक्स करून जितू आणि तळतले जितू आणि किरण काय बरोबर आधा वडे रवले तर खूप आता वडे तुझं काम चालू आहे. थोड्या नडे ह्याच्यावर दूध ठेवतले थोडे गॅस ठेवतले हे बघा. आणि एक कार्यक्रम हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज जर आम्ही महिलांका जे महिला मंडळ 9 दिवस येत होते त्या महिला मंडळांसाठी एक कार्यक्रम आयोजित केलेलो आहे. तो कार्यक्रम करतलो आम्ही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कार्यक्रम कसं वाटलो आमका सांगा तुम्ही. हे गळता मरे काय करता वगैरे. काय म्हणतात पप्पा काय म्हणतात 100 रुपये चलो आज जल्दी आओ जल्दी आओ. मेन माणूस इलेले आहेत वडापाव बनवणारे. त्यांचं नाक्यावर ह्या वडापावचं दुकान आहे. मंचुरियन वगैरे बनवतात ते. आता त्यांच्या कलेन बनवलेले काय पीठ पीठ होया तसा. तेल मस्तपैकी उकळलेलं आहे बघा. पाणी घाल आता वडे सोडतो पीठ ना बाबा काही लोवर अशा प्रकारे बाबा वडे सोडून चालू केलं ना. याच्यावर दूध या बनवतो त्याच्यावर वडे. ठेवलेला आता याच्यात बाकीचा सगळा टाकूचा अजून केसर वगैरे सगळा हळद वगैरे व्यवस्थित लावा. हे तुझ्याकडे घे ना जरा पाटी अडे अडे यांच्याकडे हर्षदकडे तुझ्याकडे घे थोडं. हा बस आता दुसऱ्याचा वडे त्याचं काम किरण करता. लॉट पहिलो पहिलो लॉट इलेलो हा. आता काढता येऊ करता जितवडे दूध बनवता मी तुमचं सांगतो. ए पहिले किती गेले पहिले किती पाठवला. 150च्या म्हणजे एकूण किती होतले हे बाकी असा 200च्या वर होतले. तू किती घातलं 17 किलोचे एवढे वडे झाले. त्याच्या खाली अजून ह्याच्यात एवढे
अजून तरी बनवतात अजून तरी 3-4 किलोचे तरी बाकी होतात. खूप गरम होता गरम चालू होत. पावसामुळे बरीचशी मंडळी येऊ नये अजून. या सगळं घालतो त्याच्यात. त्या काय हा केशर दाखव एवढे दाखव. इलायची किती डबे एव्हरेस्टचे. मसाला 20 लिटर दुधाक एवढे लागतं. आतमध्ये पिजी काढा एव्हरेस्ट केसर मिक्स मसाला आहे. याच्यात काजू नाही बदाम. केसर काय असा मग वीस डबे बाबू बाबे गोयात बॉक्सात ठेवा तसे होते तसे. दाराचे टाका काम चालू आहे. केसरची जबाबदारी जितुकड्या आणि वडापाव बापू आता आणि किरण. सगळं टाकलेलं रेडी झालेला. रेडी म्हणजे अजून तू येऊची साखर टाकूया. किती किलो साखर टाकला? 2 किलो. 2 किलो साखर टाकलेली. 20 लिटर दूध आणि मसाल्याचे ना 10 डबे 100 ग्रॅमचे. वडे तयार झालेले आहेत. वडे बनतात बाबूला बनवता. बरीचशी मंडळी इलेली आहे आता. मग अशी कोण नव्हते आता बरेच लोक इलेली आहेत. आता हे उरलेल्या पिठाचे करतात पुन्हा. आणि हे आले गणेश पोळ. नमस्कार मंडळी. हे आपले ट्रॅव्हल्सचे मालक गणेश पोळ आता इले वडे करून फक्त अर्धे झाले बनवून. फक्त वडे खातले होते. होय ना. नाव गाडीचं नाव काय त्यांच्या? गाडीचं नाव काय? दुर्गा माऊली ट्रॅव्हल. दुर्गा माऊली ट्रॅव्हल. छोटे मालक. तिखट झाले नाही मुळे स्पेशल वडे तिखट वडे. तू खाऊ गेला की मोजू गेला? 10-15 टप्पा उचललो. होय आज उडवतो. झालेला आता एवढे वडे तळूचे तेवढे वडे तयार झालेले आहेत. दूध पण रेडी झालेला असा. तो मेलो त्या का आता साहिल पवार इलेले आहेत. दुधव झालेला वडेव झालेले आहेत. ठीक आहे. एवढे दूध देतात जग आधी पायसून पूस. चटणी नाही का पट्टी नाही. दूध झालेला
अंता सुरू काढतो हा गवणे काढा स्पेशल वडा 20ला 3 20ला 3 चिकनचे वडे नको सांगितलं सगळ्यांना चिकनचे वडे चिकनचे वडे चौघांचं बाहेर नाव घेऊन सागरचं नियोजन सागर अँकर आजचो गेमचो इकडे जाते चालू केलंय येतो की तू अरे पहिलं तर हातात देतात मीच बनवलं आणि मागच सांगतो किती अजून किती गावची आहे तुका बस 5 आउट आम्ही जरा ट्राय करतो बघतो कसा झाला दूधचा होम मिनिस्टर काय त्या तुझं नाव देतं लाईट बंद करायची लाईट हे कार्यक्रमात हे 4 ग्रुप केलेले आहेत एक 4 ग्रुपमध्ये 4 माणसं आहेत गेम काय बघूया आता यामध्ये जे तुम्हाला गेम सांगितले ते 4 सेट आहेत आणि ज्याला ही 4 त्याला एक येईल या ग्रुपला त्याने 2 गेम खेळायचे गेम चालू झालेला पहिले 3 म्हटल्यावर तुम्ही स्टार्ट करायचं आहे 2 3 सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवत आहे हा मजेशीर गेम आहे कोणीही इथे कुठल्याही प्रकारची अशी हे करू नये सावकांच्या पाया पडा नको बाजूला चौधरीचा टँकर समजत नाही बडे धक्का तो पाण्यात धक्को पाण्यात राग मानू नको हे मजेशीर गेम असं त्याच्यात कोणी मनात लावून घेऊ नको आता गावली सावकानो एक मिनिट झालेला आहे यामध्ये जी जिंकून बाकीच्या टीम मागे खाली वाकणार बनव आहे खाली वाकणार तर कसा गावतो मी हा वाटता कसा आता गेम कळलो त्यांका फक्त 20 सेकंद बाकी आहे बाकीच्याने बाहेर राहायचं आहे डाऊनचं बाहेर राहायचं आहे 25 सेकंद बाकी आहे अजून बरेचसे क्लास आहेत 15 सेकंद बाकी आहेत 7 सेकंद 6 5 4 3 2 1 स्टॉप सगळ्यांनी लाईन मध्ये उभे राहा डोळे उघडा आणि तिथे लाईन मध्ये उभे राहा सानिका संदेश सावंत बाकीच्यांनी पण
बाकी नाव घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासूबाईंची खून सुशीलरावांचे नाव येते कागदांची सूत. बर्फाच्या राशी मुकुंदरावांचे नाव येते कोमलच्या दिवशी. वा. चला गाईड द्यावा. नियम सांगतो. इथे 3 पाडल्या ठेवलेल्या आहेत आणि मागच्या साईडला तुम्ही बॉटल आहे. इथून तुम्हाला तिथे जायचं आहे. 2 मिनिटाचा वेळ असेल. इथून त्या पाडलीकडे जायचं आहे. पाडलीमध्ये ग्लास तुम्हाला बोलवायचा आहे, भरायचं आहे आणि ही बाटली भरायची आहे. पण ती बाटली तुम्हाला भरताना दुसरा बॉटलला लावायचा नाही आहे. एका हाताने ते ग्लास त्या बॉटलमध्ये ओतायचे आणि बाटली भरताना पडली तरी बाद. बाटली भरताना पडली तरी बाद. आणि या 2 मिनिटामध्ये ज्याची किंवा अगोदर ज्याची बॉटल भरून होईल तो या नावाचा विजेता असेल. बॉटल जर भरताना पडली तर तो या फेरीतून बाद असेल. गेम आहे म्हणजे नियम हे असणारच, त्याच्यामुळे राग मानू नको. 2 3 गाण्याला काही धाव काय धावा. एका डाव्या बाजूच्या सर्वांनी पाठी बाजूनी कलाडी बॉटलवर भरायची नाही. पाणी घेतात तर पाणी पडतात भाऊ नंतर पडा नको, नाहीतर आमचा काहीतरी कामाला लावतो. या राऊंडमध्ये लक्ष्मी अशोक गावडे विजेता ठरलेले आहेत आणि पार्टीवरती गडवळी इथे बाद झालेले आहेत. गडवळी एक नाव घेऊन जावा. हे तुम्हाला सुपलीने भरायचं आहे. म्हणजे हा जो बॉल आहे ना, एका लक्षात ठेवा. नंतर सांगतो नियम समजले नाही म्हणून. बॉल आहे ना तो सुपलीनं जसं भरतो सुपली आणि एक बॉल सुपली दिल्यावर तो बॉल तिकडे नेऊन ठेवायचो आणि परत दुसरा बॉल भरून घ्यायचा. लाईनच्या जर बाहेर गेलो तर आम्ही आतमध्ये ढकलणार लाईनच्या. पण तुम्हाला बॉल यायचा आहे. बाहेरचा काही विषय नाही. लक्षात ठेवा. 2 3 एक वरती बागेवरती एक भरून पहा. चार, 6, 8, 10, 12, 14, 16,
17. तुझे किती? पूजा तुझे किती? मयूर निखिल भागे 14 बॉल एकत्र केले आहेत. शर्मिला शंकर नाईक 17 बॉल, पूजा शंकर नाईक 16 बॉल, नेत्रा नितीन गुलकवळेकर 12 बॉल. अशा प्रकारे शर्मिला शंकर नाईक या राऊंड विजेते झालेले आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं. चालू करा. 1 2 3. एका हाताने तुम्ही राखू शकता, दुसरा हात काय लावायचे, दुसरा हात लावायचा. जरा मान खाली घेऊन या ना. चालू ठेवा तुम्ही. 2 मिनिटं झाली की सांगणार आम्ही. चालू ठेवा. ज्या माणसाचा तेजी चुकला दुसऱ्या उचलू नको. बघा गावडे काहीतरी गडबड करतोय. 25 सेकंद राहिले. लवकर करा. बाकीच्यांनी बाहेर ठेवा. पोरग्यांनी हा चला चला घेवा. 4 सेकंद राहिले. 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. वर होता. बस. खूप मेहनत घेतला. त्याच्या हाती देवा. किती आहे? 7. कोणाची? तिथे उभे राहा. किती आहेत गाणे त्यांची? 10. अलका संतोष पवार किती आहेत बघा. एका हातात एका दरो लावतो होतो. अलका संतोष पवार काही नाही. किती प्रचंड राणे 10. भारी आहे. त्या देव घेऊन इलं तू. या मनीषा जिंकला. पहिला नंबर येला. आता फायनल गेम चालू हा. फायनल मध्ये हे असं हा की ह्यानी बर्ड्सने उचलायचो. हा बांगडी हलता नाही हा. फक्त उचलायचो आणि बाहेर ठेवायचो. ह्याच्यात जो जिंकात तो आता तो फायनल जिंकणार. ह्याचे 4 राऊंड होते. 4 राऊंड मध्ये जिंकलेले 4 विनर आहेत. 1 2 3 आणि 4. बाहेर टाकले ती विजेता असेल. हा पहिला नियम झाला तुमच्यासाठी. दुसरा हा जो कॉइन आहे उचलून जातो. प्रीती हे उचलताना बांगडी टच नाही झालं पाहिजे. बर्ड्स समजा उचलताना बर्ड जर बांगडी टच झालो आणि बांगडी जर हल्ली तर पुन्हा तो कॉइन जागेवर ठेवतो. तो उचलूचून आया किंवा बाहेर असू घेताना जर
असं घेताना बाहेर टाकताना समजा बांगडी हल्ली तर तो ग्राह्य धरलो जाणार नाही, परत ठेवायचो परत उचलायचो. साड्या ते पहिली जी कंप्लीट करेल तिला पहिल्या नंबरची असेल, दुसरी कंप्लीट करेल तिला दुसऱ्या नंबरची, तिसरी कंप्लीट करेल तिला तिसऱ्या, चौथी कंप्लीट करेल तिला चौथ्या नंबरची. 3 म्हटल्यावर स्टार्ट करायचे. नियम सगळ्यांना समजले? हो, नियम समजले? त्या कारणाने जरा लक्ष ठेवा. गाण्या तू थैर राव, गाण्या तू थैर राव. बसला तरी चला, तसं काही नाही. उगाच पायात काय तुझे त्रास दुखतीला. 1 2 3. बांगडी आणली. हॅलो, या आता झालेल्या 4 राऊंडमध्ये म्हणजे आता जे 4 राऊंड झाले त्याच्यामध्ये आपण 4 विजेते काढले होते आणि त्या 4 विजेत्यांमध्ये आपण परत एक गेम खेळला होता. त्याच्यामध्ये फायनल होती. फायनल गेम मध्ये आले होते शर्मिला शंकर नाईक 4 नंबर, प्रीती प्रशांत राणे 3 नंबर, सानिका संदीप सावंत 2 नंबर आणि अश्विनी अशोक दळवी यांचा 1 नंबर आला. आता याच्यानंतरचा गेम आणि याच्यानंतर आपण संगीत खुर्ची खेळणार आहोत. सर्वांना सर्व लेडीज आज कोजागिरी आज 1 वाजता दिलो. 1 वाजता कार्यक्रम हा. आता सगळे गेम झालेले. आता संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू हा. ते बघा 1 वाजलो. जे याचो होम मिनिस्टरचा कार्यक्रम होते ते 4 झाले. आता त्याच्या शेवट सगळ्यांसाठी एक संगीत खुर्ची गेम चालवलो हा. हे खेळतो तू बसलेल्यांमध्ये कोणाला खेळायचं असेल तर
एक बात आता एकाने कोणीतरी या पटकन आता एक बाय चला एक खुर्ची घेऊन आणि पण गळ्यात जायला सांगली संतोष बागवे ही विजेती झालेल्या संगीत खुर्चीमध्ये एका जोरदार आणि तिसऱ्या नंबरचं जे बक्षीस होतं प्रीती प्रसाद काणे यांना घेऊन त्यांना 3 नंबरचं बक्षीस द्यायचं आहे. प्रीती प्रसाद काणे दुसऱ्या क्रमांकावरती पारितोषिक होतं ते भेटले सानिका संदीप सावंत. जी देसाई सानिका संदीप सावंत. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचे जे विजेते ठरलेले आहेत ते अश्विनी अशोक दळवी. मी जी पैठणी देण्यात येणार होती गणेश पोळे यांच्याकडून चारही गणेश पोळे यांनी पुरस्कृत केले होते पण पहिल्या नंबरसाठी पैठणी ठेवली होती. त्यामध्ये श्री दुर्गा मोबाईल ट्रॅव्हल्सचे मालक गणेश पोळे यांच्याकडून एक बक्षीस त्यांना देण्यात येते. अश्विनी अशोक दळवी छोटासा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर एक संगीत खुर्चीचा सर्वांसाठी सर्व महिलांसाठी एक कार्यक्रम केला होता. त्यामध्ये विजेत्यांमध्ये अंतिम स्थानापर्यंत राहिली ती म्हणजे सांगली संतोष बागवे
हिला पण एक छोटीशी भेटवस्तू म्हणून भेटवस्तू देऊन त्यांना सत्कार करण्यात येतो. मी श्री सुधीर देसाई यांना विनंती करतो की त्यांनी तिला ती भेट बक्षीस द्यायचं आहे. सानवी संतोष पाटवे एकदा जोरदार काय वाटत श्री चंद्रकांत यांच्याकडून